श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरु पौर्णिमा पर्यंत 11 दिवसाची स्वामी सेवा आणि खरी गुरुदक्षिणा. गुरु पौर्णिमा पर्यंत संकल्पपूर्वक ही 11 दिवसाची आपण सेवा करू शकतो. कारण की गुरु पौर्णिमालाच आपण आपल्या गुरुला कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपले मार्गदर्शन ते करतात, ज्ञान देतात आणि संकटात जे मार्ग दाखवतात ते आपले गुरु असतात. म्हणून त्या दिवशी आपण आपली श्रद्धा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि जर अर्पण करतो तर त्या दिवशी आपल्याला नक्कीच गुरुदक्षिणा द्यायला हवी. कारण की गुरु आपल्याला नेहमी काही ना काही शिकवण देतात आणि तेच प्रकारे स्वामींकडून आपण नेहमी काही ना काही मागत राहतो. जर स्वामींकडून आपण हक्काने मागतो तर हक्काने आपल्याला गुरुदक्षिणा पण स्वामींना द्यायला हवी. आता आपल्या मनात येतं की आपण गुरुदक्षिणा काय द्यायची, नैवेद्य अर्पण करायचा, पेढे चढवायचे किंवा कोणची चांदीची वस्तू अर्पण करायची किंवा एक नारळ ठेवायचं. या वस्तू आपल्या मनामध्ये नक्कीच येतात की आपण आपल्या गुरुला काय गुरुदक्षिणा द्यायची. आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आपण कोणती गुरुदक्षिणा देऊ शकतो स्वामींना जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडती आहे. एकदा एक भक्त स्वामींकडे आला. स्वामी, आज गुरुपौर्णिमा आहे आणि मला तुम्हाला काही गुरुदक्षिणा द्यायची आहे, पण माझ्याकडे तर ना पैसा आहे, ना चांदी आहे, ना सोनं आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. मी तर रिकाम्या हाताने आलो आहे. आता मी तुम्हाला काय देऊ, मला काही समजत नाही आहे. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि थोडे हसले आणि आवाज बिलकुल स्मित आणि हास्य आवाजात, शांत आवाजात म्हणाले, अरे मूर्खा, मला तुझ्या सोन्या चांदीची आणि पैशाची काय गरज आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड माझेच आहे. जर तुम्हाला मला गुरुदक्षिणा द्यायची आहे तर अशी वस्तू दे जी फक्त आणि फक्त तुझी आहे. आता त्या भक्ताला काही कळलं नाही की स्वामी, माझ्याकडे तर माझ्या म्हणण्यासारखं काहीच नाही आहे, कारण की सगळं तुमचंच दिलेलं आहे, माझ्याकडे तर काहीच नाही आहे. त्यावर स्वामींनी काय उत्तर दिलं, ते भक्ताच्या डोळ्यात पाहून म्हणाले, तुझ्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्या तू स्वतःच्या मानून बसलेला आहे. जर मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर ते तू ती गुरुदक्षिणा मला दे आणि ती सगळं देऊन टाक ना मला. तो परत काही समजला नाही. शेवटी स्वामी म्हणाले, अरे बाळा, तुझ्याकडे काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर जे काय आहे ते मला देऊन दे. तुझ्या मनात इतरांबद्दल जो राग आहे ना तो मला दे. तुझा अहंकार जो मनामध्ये बसलेला आहे तो मला दे. तुझे न कळत तू चिंता करून बसलाय ते मला दे. आणि सर्वात म्हणजे तुझ्या पानात आलेलं अन्न वाया घालण्याची जी आळशी वृत्ती आहे आणि तुझा जो आळस आहे तो सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून मला देऊन टाक. तो स्वामींकडे पाहायला लागला. स्वामी म्हणाले, आजपासून कोणालाही न दुखवता गोड वाणीने बोल, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाड आणि गरिबांना जमेल तशी मदत कर. तू तुझ्या मनातील हे सर्व विकार मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर. तुझा हा रिकामा हात मी कधीच रिकामा होऊ देणार नाही. स्वामींचे हे शब्द ऐकल्यावर त्या भक्ताचे डोळे उघडले. त्याला समजलं की जगातील सर्व संपत्ती एका बाजूला आणि स्वतःच्या दुर्गुणाचा त्याग करून स्वामींच्या शिकवणीवर चालणे ही स्वामींची खरी आणि सर्वश्रेष्ठ गुरुदक्षिणा आहे. तर भक्तांनो, आज आपण आपली गुरुदक्षिणा आपण काय देऊ शकतो हे सर्व तर आपल्याला समर्पण करायचं आहे. पण 11 दिवसात आपण कोणती सेवा करू शकतो जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडती आहे. तर चला सुरू करूया की स्वामींची कोणकोणती आवडती सेवा आहे आणि ती प्रत्येक आवडती सेवा तुम्ही संकल्प घेऊन सुरू करायची आहे 11 दिवस पर्यंत. स्वामींची पहिली सेवा आणि पहिली गुरुदक्षिणा पण म्हणू शकतो, पहिली सेवा पण म्हणू शकतो, दररोज नामस्मरण. स्वामींचं दररोज नामस्मरण करायचं आहे. ओम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप 11 दिवस वेळ मिळेल तसं करायचं आहे. उठता बसता श्री स्वामी समर्थ किंवा मनात सुद्धा मंत्राचा हा गजर आपल्याला चालू ठेवायचा आहे, कुठेही असो. म्हणून ही पहिली सेवा स्वामींची आपल्याला करायची आहे.
आणि दुसरी सेवा जर शक्य असेल तर स्वामी चरित्र वाचन नक्कीच करायचं आहे 11 दिवसापर्यंत, किंवा रोज नसेल जमत तर 1 किंवा 2 अध्याय रोज शांतपणे बसून वाचायचे आहे. त्यांनी भक्तांना काय शिकवलं हे समजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या ज्या शिकवणी आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरायचं आहे. ही स्वामी सेवा आहे आणि ही स्वामींना गुरुदक्षिणा आहे, कारण की स्वामींना या सेवा सगळ्या आवडत आहे. तिसरी सेवा म्हणजे एका गरजवंताला मी 11 दिवस मदत करेन. या 11 दिवसामध्ये रोज किंवा संपूर्ण 11 दिवसामध्ये एका अशा माणसाला मदत करा ज्याला खरोखर तुमची गरज आहे. ती मदत पैशांचीच असावी असं नाही. कोणाला तरी अन्न द्या, कोणाला तरी आधार द्या, कोणाचं तरी दुःख कमी करा, कोणाच्या तोंडावर हसू आणा. ही सेवा स्वामींना आवडती सेवा आहे आणि ही स्वामींचरणी गुरुदक्षिणा पण आहे. स्वामींची चौथी सेवा, कोणालाही दुखवणार नाही अशी वाणी आपल्याला बोलायची आहे. ही सेवा आपल्याला करायची आहे. आपल्या जिभेवर या 11 दिवसावर नियंत्रण हवं. 11 दिवसापर्यंत बिलकुल आपण नियंत्रण राहून वाणी वापरायची आहे. आपल्या शब्दांमुळे समोरच्यांच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. राग आला तरी शांत राहायचं आहे. ही सगळ्यात मोठी स्वामी सेवा आणि गुरुदक्षिणा आहे. जेव्हा मनुष्य आपल्यावर नियंत्रण करतो तो स्वामींचा आवडता भक्त होतो, कारण की तो आपल्या सगळ्या दुर्गुणांवर नियंत्रण करायला शिकतो. 5वी सेवा, अन्नाचा अपव्यय टाळायचा आहे. आपल्या पानामध्ये जेवढं हवंय तेवढंच घ्यायचं आहे. अन्न वाया घालवणं म्हणजे अन्नपूर्णेचा आणि स्वामींचा अपमान आहे. म्हणून आज आपल्याला हा संकल्प करायचा आहे की मला जेवढं लागेल तेवढंच मी घेईन आणि तेवढंच खाईन. अन्नाचा मी अपमान करणार नाही. आणि स्वामींची जी ही सेवा आहे ही सेवा मी 11 दिवसपर्यंत व्यवस्थित करणार आहे आणि कोणाला सुद्धा मी अन्नदान नक्कीच करणार आहे. 6वी सेवा, प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडायचं. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा गृहिणी आहात, तुमचे काम हेच तुमची पूजा समजून आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे हे कार्य नक्कीच करायचे आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या 11 दिवसामध्ये आपल्याला संकल्प घ्यायचा आहे, घरामध्ये कटकटी, भांडणं, चिडचिड, अपशब्द यांचा प्रयोग होणार नाही. कोणत्याही प्रकारचे भांडणं घरामध्ये उद्भवणार नाही. आणि त्याचबरोबर सगळे एक दुसऱ्याशी प्रेमाने राहू, एक दुसऱ्याच्या अडचणीमध्ये कामास येऊ, परिवारांबरोबर उठू बसू, हसू खेळू, स्वामी सेवा सतत करत राहू, हा संकल्प सुद्धा घ्यायचा आहे. ही सुद्धा खरी स्वामींची गुरुदक्षिणा आहे. या 11 दिवसामध्ये जो आपल्यामध्ये बदल होईल हीच खरी स्वामी सेवा आहे आणि ही स्वामींची खरी गुरुदक्षिणा आहे. जर तुम्ही अशी सेवा करू शकाल तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. कारण की जेव्हा तुम्ही हे नामस्मरण करायला बसाल तेव्हा तुमचं मन शुद्ध होईल. शक्य असल्यास चैत्र वाचन कराल, त्याने स्वामींचे विचार डोक्यात उतरतील. एक गरजवंताला मदत कराल तर गरिबाच्या चेहऱ्यावर हसू पाहून स्वामींना आनंद होईल. आणि कोट्यावधी रुपयाचा दानानेही तुम्हाला तो आनंद मिळणार नाही. वाणी अशी ठेवा ज्याने की कोणाचं मन शांत होईल. अन्नाचा कण पवित्र आहे, त्याला वाया घालायचा नाही आहे. तर ही गुरुदक्षिणा आपण स्वामींना द्यायची आहे. आज मी तुम्हाला स्वामींची सेवा आणि स्वामींची गुरुदक्षिणा सांगितली आहे. आपण नेहमी काही ना काही सेवा करतो, पण अशी सेवा 11 दिवस तुम्ही करून पहा तुमच्यामध्ये किती बदल येईल. आणि स्वामी आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण की गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुदक्षिणा स्वामींच्या चरणी अर्पित करत आहात. जर तुम्हाला ही सेवा आणि ही गुरुदक्षिणा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ.
माझे दुर्गुण जे काही आहे मी तुमच्या चरणी अर्पित करून दिले. आता मी सतत सगळ्यांशी व्यवस्थित आपला व्यवहार ठेवीने आणि मनामध्ये चिडचिड रागराग बिलकुल करणार नाही. श्री स्वामी समर्थ.